नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली सर्वांच्या समोर येणार आहे की 22 वर्षापूर्वी जो अपघात झालेला होता, तो अपघात हा महिपतने केलेला होता. महिपतच या सगळ्यामध्ये सामील होता. हे सगळं समोर येणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने उलगडणार आहे आणि त्याचबरोबर इकडे प्रतिमाचा जीव सायली वाचवणार आहे. प्रतिमावर महिपतने चालवलेली गोळी सायली स्वतःच्या छातीवर घेत ती प्रतिमाचा जीव वाचवणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता रविराज, सायली, अर्जुन या सगळ्यांचं बोलणं सुरू आहे की महिपतला आपण अडकवायचं. कारण त्यांना संशय आहे की या सगळ्या मागे महिपत आहे. महिपतला कॉल केला, महिपतचे होणारे एक्सप्रेशन, ज्या ठिकाणी त्याला बोलवलं जातं तिथं आल्यानंतर त्याच्यामध्ये असलेले बदल हे सगळं आठवत असतं. आणि सायलीने जी मशाल म्हणजे तो मोठा भडका त्याच्या अंगावरती टाकलेला होता, ती आयडिया वापरलेली होती. त्यामुळं सुद्धा फायदा झालेला आहे आणि त्यामुळं कळलेलं होतं की महिपतच या सगळ्याला जबाबदार आहे. आता रविराज सायलीला विचारतात की सायली, हे सगळं तुला कसं सुचलं गं? तेव्हा सायली सांगू लागते की रविराज काका, काय झालं माहिती आहे का, प्रत्येक वेळेस आपण पाहतो की प्रतिमात्या ज्या आहेत ना, त्या प्रत्येक वेळेस घाबरत आहेत त्या म्हणजे एका गोष्टीला, आणि ती गोष्ट म्हणजेच प्रतिमात्या आगीला घाबरतात. प्रत्येक वेळेस आगीचं काही त्यांच्या समोर आलं की त्या घाबरलेल्या असतात. म्हणून मला असं वाटलं की आपण असं काहीतरी करूया ज्याच्यामुळे हे सगळं समोर येईल. तेव्हा रविराजला पण आठवतं की सायली म्हणते त्या गोष्टीमध्ये पण तथ्य आहे. कारण अगदी बरोबर आहे, ज्या पद्धतीने हे सगळं घडत आहे ते मात्र खरंच आहे. मग रविराज म्हणतात की आता पुढची मूव आपल्याला खूप व्यवस्थित करायची आहे. मग आता सगळे जमलेले असतात आणि मग सायली आणि अर्जुन इकडे येतात. चैतन्य पण सांगत असतो की हो, महिपतला मी चांगलं ओळखतोय, त्यानुसार महिपत वाटतो तसा साधा सोपा माणूस नाहीये. तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो. इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो, म्हणजे काय आहे तुझ्या डोक्यात बायको, काय करायचंय नक्की? तेव्हा ती सांगू लागते की अर्जुन सर, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, तुमच्या लक्षात येते का बघा. कारण काहीही झालं तरीही प्रतिमात्यांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात येते का, कारण जोपर्यंत प्रतिमात्या आणि महिपत समोरासमोर येणार नाहीत आपल्याला, तोपर्यंत कळणार नाहीये की काय झालेलं आहे एक्झॅक्टली. असं म्हणत सायली बोलत असते. आणि तेव्हा अर्जुन विचारू लागतो की म्हणजे बायको, तुझ्या डोक्यात काय आहे, नक्की काय करायचं आहे? असं जेव्हा अर्जुनने विचारलेलं असतं तेव्हा मात्र सायली सांगू लागते की अर्जुन सर, मला काय वाटतंय माहिती आहे का, आपण ना त्या ठिकाणी प्रतिमात्यांना घेऊन गेलो तर, जर त्या ठिकाणी प्रतिमात्या असतील तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होईल आणि प्रतिमात्यांनाही कळेल. आणि महिपत आणि प्रतिमात्या जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा काय होईल, आणि आपण सगळेजण तिथं असूच, हा सगळा प्लॅन ठरतो. आता सायलीने सांगितल्याप्रमाणे अर्जुनने सगळा प्लॅन वर्क करायचं ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीने हे सगळी तयारीही सुद्धा केलेली असते. आता सायली आणि अर्जुन दोघंही ठरवत आहेत त्या पद्धतीने. आता महिपतला बरोबर कॉल करून त्या ठिकाणी लोकेशनला बोलवलेलं असतं आणि प्रतिमा हातामध्ये मशाल घेऊन महिपतच्या अंगावरती जात असते. तेव्हा मात्र प्रतिमा जेव्हा हातामध्ये मशाल घेऊन महिपतकडे धाव घेत आहे तेव्हा महिपत म्हणतो, आलीस का परत शेवटी समोर? 22 वर्षापूर्वी माझ्या हातून तुझं मरण लिहिलेलं होतं, आता तर तुला सोडणारच नाहीये. कारण इकडे प्रतिमा सुद्धा धावून त्याच्या अंगावर गेलेली असते आणि प्रतिमाही त्याला बोलत असते की तूच होतास तो नराधम राक्षस, ज्याने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे, मला माझ्या कुटुंबापासून दूर ठेवलं, तो राक्षस तूच आहे, असं प्रतिमा ओरडून ओरडून बोलत असते. इकडे अर्जुनने सगळी तयारी केलेली असते, या सगळ्या गोष्टीचं शूट करत असतो तो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा पोलिसांना सुद्धा अर्जुनने तिथं बोलवलेलं आहे आणि पोलीस सुद्धा तिथं आलेले आहेत. सायली सुद्धा इकडे मदतीला आहे आणि रविराज, चैतन्य सगळेजण तिथं आलेले आहेत. पण यामध्ये नागराजला तेवढं अजिबात सामील केलेलं नसतं. महिपत सुद्धा त्याच्या गुंडांना घेऊन तिथं पोहोचलेला आहे आणि महिपतने सुद्धा त्या पद्धतीने सगळी तयारी केलेली आहे. महिपत म्हणत असतो की आता मी तुला संपवणार आहे, आता तुला ठेवत नसतो. महिपतचं असं म्हणणं आहे की 22 वर्षापूर्वी तुझा जीव माझ्याकडून जाणार होता, त्यातनं तू वाचलेली आहे, आता तुझं मरण माझ्या हातूनच आहे. तेव्हा मात्र प्रतिमाला राग येतो, कारण तो अपघात
मीच घडवून आणलेला आहे असं म्हणत महिपतने गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि महिपतने त्याचा गुन्हा कबूल केलेला असतो. महिपत आता बंदूक रोखून इकडे प्रतिमाच्या अंगावरती जावत असतो, कारण प्रतिमाला खूप राग आलेला आहे. प्रतिमाने जळकं लाकूड हातात घेतलेलं आहे आणि महिपतच्या अंगावरती ती धावून जात असते. आणि त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आणि प्रतिमा आता समोरासमोर आहेत आणि महिपत हा प्रतिमावरती बंदूक रोखून आहे. त्याने ठरवलेलं आहे की प्रतिमाला संपून टाकायचं आहे. हे सगळं त्याच्या डोक्यात चालू असतं. तेव्हा मात्र सायली धावत प्रतिमाच्या मदतीला येते, कारण महिपतने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्याने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं आहे की हा अपघात मीच घडवून आणलेला आहे आणि मीच हे सगळं केलेलं आहे असं त्याने स्वतःहून सांगितलेलं आहे. आता मात्र इकडे महिपतने स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केलेला असला तरीही इकडे आता सायली आणि अर्जुन, सायली प्रतिमाच्या मदतीला तिथे धावून गेलेली आहे. महिपतने बंदूक रोखली आहे. इकडे महिपतचा गुंड सुद्धा आलेला आहे आणि सायलीने सुद्धा हातामध्ये जळतं लाकूड घेऊन ती महिपतच्या अंगावर धावून जात आहे. पण घडतं असं की त्यावेळेस मात्र एक गोष्ट भयानक अशी घडत आहे. सायली आणि प्रतिमा या दोघीही तिथं आहेत, महिपत सोबत लढत आहेत आणि नेमकं महिपतने आता गोळी चालवायला घेतलेली आहे. इकडे महिपतचा गुंड सायलीच्या अंगावरती गोळी चालवायला लागलेला आहे, तर एकीकडून महिपत गोळी चालवायला लागलेला आहे. तेव्हा सायलीला काहीही करून प्रतिमाचं रक्षण करायचं आहे एवढं सायलीनं ठरवलेलं असतं आणि ती प्रतिमासाठी तिथं धावत गेलेली आहे आणि ती प्रतिमाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूने महिपत आहे आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण महिपतने गोळी चालवलेली आहे आणि नेमकी ती गोळी लागलेली असते ती म्हणजे सायलीला आता गोळी लागलेली आहे. सायलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. सायली खाली कोसळते. महिपत तिथून पळतो. परंतु घडतं असं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलाय. प्रतिमाला तर खूप मोठा धक्का बसलाय, कारण प्रतिमाचा जीव सायलीने वाचवलेला आहे. प्रतिमाला गोळी चाटून गेलेली आहे तर सायलीला गोळी लागलेली आहे. अशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन त्याचबरोबर रविराज आता पोलिसांना तिथं खबर लागलेली आहे. पोलिसांना कळलेलं आहे की हे सगळं महिपतनं केलेलं आहे आणि मग मात्र अर्जुनने त्यांच्यावरती तिथे महिपतवरती गुन्हा दाखल केलेला आहे. महिपतला पोलीस घेऊन चाललेले आहेत. तर त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता महिपतला पोलिसांनी नेलंय, तर इकडे सायली आणि प्रतिमा या दोघींनाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्या दोघींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सायलीची कंडिशन क्रिटिकल सांगितलेली आहे. सायलीला त्रास होत आहे. आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं आहे, कारण सायलीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इकडे प्रतिमाचा जीव वाचवलेला आहे. प्रतिमा सुद्धा टेन्शनमध्ये आहे. रविराजांना सुद्धा खरंच टेन्शन आलेलं आहे. इकडे कल्पना, प्रताप सगळेजण रडायला लागलेले आहेत. अश्विन सुद्धा काळजीत पडलेला आहे की आता करायचं काय, कारण सायलीने स्वतःचा जीवाचा जराही विचार केलेला नाहीये आणि ते सायलीने प्रतिमात त्याचा जीव वाचवलेला आहे ही गोष्ट मात्र आता लक्षात आलेली आहे. तर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता अर्जुन आणि कल्पना दोघंही सायलीच्या रूममध्ये आलेले असतात. सायली ICUमध्ये आहे. तिचं ऑपरेशन झालेलं आहे, परंतु सायलीची कंडिशन ही क्रिटिकल आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर आता सायलीचा जीव कसा वाचणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.